नमस्कार मंडळी, चला तर बघूया मराठी रियासत या पुस्तकाचा पुढचा भाग. इब्न बतूता. आफ्रिका खंडातील तांजर्स येथे राहणारा इब्न बतूता नामक एक विद्वान गृहस्थ आशिया खंडात फिरत फिरत सन 1340 दिल्लीस आला. त्याने महम्मद तुघलकच्या दरबाराची बरीच हकीकत दिली आहे. तो म्हणतो, दिल्ली शहर विस्तीर्ण होते. एका टोकापासून दुसऱ्या टोकाचे अंतर 10 मैल होते. शहराचे निरनिराळे अनेक भाग निरनिराळ्या राज्यकर्त्यांनी वसवलेले होते. अगदी जुना भाग कुतुबुद्दीनच्या वेळेस वसलेला, नंतर शिरी म्हणून अल्लाउद्दीनने वसविलेला, गयासुद्दीनने वसविलेले तुघलकाबाद आणि महम्मद तुघलकाने वसवलेले जहापन्ना जगदाश्रय नावाचा भाग. जुन्या भागाचा तट फारच मजबूत असून त्यास 28 दरवाजे होते. निरनिराळ्या भागातले राजवाडे, मशिदी, तट आणि कुतुब मिनार इत्यादिकांचं बतूतास मोठे कौतुक वाटले. अशी कामे तो म्हणतो पृथ्वीवर दुसरे कोठे नाहीत. तरी दिल्लीतील लोक दक्षिणेत निघून गेल्यामुळे सर्व शहर ओसाड दिसत आहे. महम्मदाच्या राज्यामध्ये प्रकाश व अंधार, न्याय व अन्याय यांचे चमत्कारिक मिश्रण झालेले आहे. दंग्याधोप्यांमुळे प्रवास करण्याचे काम मोठे जोखमीचे झाले आहे. तरी राजधानीपासून अगदी सरहद्दीच्या प्रांतापर्यंत उत्कृष्ट घोडेस्वारांची व पायांनी चालणाऱ्या कासीद लोकांची सुलतानांनी टपाल ठेविली आहे. इब्न बतूता दिल्लीस पोहोचला त्यावेळेस सुलतान तेथे नव्हता. सुलतानाच्या आईने ह्या परदेशी पाहुण्याचे स्वागत अत्युत्तम केले. सुलतान आल्यावर त्याने त्याच्या खर्चाचा बंदोबस्त चांगला करून दिला. इब्न बतूताची मुलगी दिल्लीत वारली तेव्हा सुलतानाने तिचा उत्तरविधी मोठ्या समारंभाने करविला. त्या समारंभात सुलतानाचे वतीने त्याचा वजीर हजर होता. बतूता यास महम्मदाने न्यायाधीशाचे काम सांगितले आणि त्याबद्दल मोठे वेतन करून दिले. बतूताचे 55,000 दिनारांचे कर्ज सुलतानाने वारिले. पुढे काही दिवसांनी दिल्लीत राहणे न आवडून चीनच्या वकिलातीबरोबर बतूता चीनात गेला. तेथून स्वदेशी परत गेल्यावर त्याने आपले प्रवासवृत्त लिहिलेले. फिरोज तुघलक व त्याचा वजीर. महम्मद तुघलक मरण पावल्यावर हिंदुस्थानास काही दिवस शांतता प्राप्त झाली. एखादा आजार येऊन गेल्यावर त्यातून मनुष्य हळूहळू बरा होऊ लागतो अथवा वादळ निघून गेल्यावर जिकडे तिकडे शांतता होते, तशातला प्रकार राज्यात झाला. लोक शोभाचे मूळ नाहीसे होऊन त्यांच्या वाटेस कोणी गेले नाही म्हणजे ते शांत असतात ही गोष्ट निदर्शनास आली. मरणसमयी महम्मदाने आपला चुलत भाऊ फिरोज यास आपल्या पाठीमागे तख्त्यावर बसविण्याचे ठरविले होते. त्या अन्वये थोडी गडबड होऊन फिरोज तुघलक तख्तनशीन झाला. फिरोजने 37 वर्षे राज्य केली. या अवधीत एकही बंड झाले नाही. राज्यावर आला तेव्हा फिरोजचे वय 45 वर्षांचे होते. त्याची आई ही दिपलपूरच्या रजपूत राजाची कन्या. दिपलपूरचा राजा मलभट्टी याने आपली मुलगी फिरोजच्या बापास दिली नाही म्हणून त्याने दिपलपूरवर स्वारी करून राज्यात धुमाकूळ आरंभिला. तेव्हा आपल्या लोकांचा जाच बंद करण्याकरिता तिने आपखुशीने तुर्क सरदाराशी लग्न लाविले. तिचा मुलगा फिरोज. प्रथम गयासुद्दीनने त्यास लहानाचा मोठे केले आणि पुढे महम्मद तुघलकनेही त्यास चांगले शिक्षण दिले. त्याने महम्मदाच्या चुका प्रत्यक्ष पाहिल्या असल्यामुळे त्याच्या इंगित ध्यानात ठेवून तदनुसार आपली राज्यपद्धती ठरविली. बंगाल प्रांत स्वतंत्र झाला होता त्याचवर फिरोजने लढाईच्या निमित्ताने 2 स्वाऱ्या केल्या. एक सन 1353 व दुसरी 1359. पहिलीत 18,000 बंगाली मारले गेले, पण पर्जन्यामुळे त्यास परतावे लागले. पुढे जास्त मुलूक जिंकण्याच्या नादास लागणे श्रेयस्कर नाही असे फिरोजशाहस वाटून त्याने बंगाल प्रांत परत मिळवण्याचा यत्न सोडून दिला आणि दक्षिणच्या सुलतानाचेही स्वातंत्र्य त्याने कबूल केले. हे सुलतान काही दिवस दिल्लीस खंडणी देत असत. त्याच वर्षी फिरोजशाहने दिल्लीनजीक एक नवीन शहर स्थापून त्यास स्वतःच्या नावावरून फिरोजाबाद असे नाव दिले. त्याने शांततेने राज्य केले. लढाया करणे त्यास आवडत नसे. देशातील व कानाकोपऱ्यातील दूरदूरचे प्रांत जिंकण्यात व्यर्थ श्रम व पैसा खर्च करणे आपले कर्तव्य आहे असे फिरोज समजत नसे. राज्य लहान का होईना पण त्याची व्यवस्था नीट ठेवणे ह्यातच तो भूषण माने. ह्या त्याच्या शहाणपणामुळे त्याने मुसलमानी इतिहासात आपले नाव चिरस्मरणीय करून ठेविले आहे.
फिरोजने बंगालवर स्वाऱ्या करण्याचे 2-3 प्रयत्न करून पाहिले, पण ते साधले नाहीत. सन 1359 पुनरपी त्याने बंगालवर स्वारी केली. तीत त्याचा हेतू न साधून बंगालच्या राजाशी त्याने तह केला. पुढे काही दिवसांनी त्याने ठट्टावर स्वारी केली. ही स्वारी त्याने सिंधू नदीतून केली. 5,000 घोड्यातून फौज नदीतून खाली आली आणि काही जमिनीवर आली. मुसलमानास अनेक संकटे सहन करावी लागली. शेवटी सिंध प्रांत जिंकून त्याने तेथील राजास दिल्लीस आणले आणि त्यास इतमामाने वागविले. या स्वारीत फिरोजची 2.5 वर्ष खर्च झाली. वजीर मकबूल खान. फिरोजशहाच्या यशस्वी कारभाराचे बरेचसे श्रेय त्याचा वजीर मकबूल खान यास आहे. हा गृहस्थ मूळचा तेलंगणातल्या एका उच्च कुळातला हिंदू असून त्याने मुसलमानी धर्म स्वीकारिला होता. महमद तुघलकच्या वेळेस त्याने बरीच वर्ष चांगले काम केले असून फिरोज तर केवळ त्याच्या मुठीत होता. फिरोज म्हणे, माझा खाने-ई-जहानच खरा सुलतान आहे. खाने-जहान, जगतप्रभू हा प्रत्येक वजीराचा किताब असे. त्याचवर फिरोजचा बहाल मर्जी होती. या वजीराच्या प्रत्येक मुलामुलीस दर साल 1,000चे वेतन फिरोजशहाने करून दिले होते. वजीराच्या जनानखान्यात 2,000 स्त्रिया असून त्यात पश्चिमेकडील ग्रीस देशापासून पूर्वेकडील चीनपर्यंतच्या टापूतील हरेक वर्णाच्या स्त्रिया होत्या. एवढ्यांचा खर्च किती असेल याची कल्पनाच केली पाहिजे. पण एवढ्या मोठ्या वेतनाचा मोबदला वजीराच्या नोकरीने सुलतानास पुरेपूर मिळाला. फिरोज जेव्हा बाहेर स्वाऱ्यात किंवा प्रांतात फिरत असे, तेव्हा हा वजीर सर्व कारभारांचा बंदोबस्त उत्कृष्ट ठेवी आणि सुलतानास कोणतीही तकलीफ पडू देत नसे. यामुळे राज्यात प्रजाहिताची वगैरे कामे करण्यास सुलतानास फुरसत मिळाली. फिरोजचा जन्म हिंदू आईपासून आणि त्याचा वजीर मूळचा हिंदू या कारणांमुळेच तुर्क लोकांसारखे क्रूरपणाचा अत्याचार या कारकिर्दीत घडले नाही. विशेषतः शेतकरी लोकांची काळजी विशेष घेण्यात येईल. मागील कारकिर्दीतील तगाईच्या बाक्या लोकांकडून येणे होते त्या या सुलतानाने माफ करून कर्जरोख्यांचे सर्व कागद फाडून टाकले.